एक छोटासा गोल करून एकमेकांच्या हातावर हात ठेवायचा आणि म्हणायचं अटकू मटकू सुटकू, जे सुटतील ते बाजूला आणि राहिलेले एकावर डाव. केवळ भाषा बदलली की लहान मुलांच्या खेळात पहिला डाव घेणाऱ्याला निवडण्याची ही सारखीच पद्धत आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीतील खेळांविषयी आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी संकेत पाटील आणि आपण पाहताय राईट अँगल. क्रिकेट खेळताना पहिल्यांदा बॅटिंग कोणी करावी हे ठरवण्यासाठी पूर्वी ओलीसुकी केली जायची. ओलीसुकी म्हणजे काय, तर एका चपट्या दगडावर एका बाजूला थुंकी लावायची व तो दगड लांब हवेत भिरकवायचा आणि एकाने ओली किंवा सुकी मागायची. ज्याचं बरोबर येईल त्यानं बॅटिंग करायची. आताच्या भाषेत याला टॉस करणे म्हणतात. ग्रामीण भागात दुसरा एक मजेदार खेळ असायचा, तो म्हणजे गट्ट्यांचा. मुलं गट्ट्यानं खेळायची. गट्टी म्हणजे काय, तर दोन बोटांच्या चिमटीत बसली एवढी गोटी. जमिनीवर एक लहान खड्डा पडलेला असायचा, त्याला गद असं म्हटलं जायचं. या गदीपासून काही अंतरावर एक कच्चा किंवा कज्जा असायचा. हा कच्चा किंवा कज्जा म्हणजे मातीत बोटाने आडवी मारलेली एक रेष असायची. तिथून गदीपर्यंत गट्टी टाकायची. ज्याची गट्टी गदीपर्यंत जाईल त्याचा गट्टी मारण्याचा पहिला डाव. मग त्याने स्वतःची गट्टी मधल्या बोटाच्या शेवटच्या टोकावर धरायची. त्याच्या हाताचा अंगठा जमिनीवर टेकवायचा आणि अंगठ्याचा आधार घेत मधल्या बोटाने मागे बाणाच्या दोरीप्रमाणे ताण द्यायचा आणि अलगद दुसऱ्या गट्टीवर जोरदार टिप्पिरा द्यायचा, अर्थात ठोका द्यायचा. दुसरी गट्टी टिपण्याचं कौशल्य मुलांनी आत्मसात केलेलं असायचं. असे 12 ठोके पहिल्यांदा पूर्ण करणारा जिंकायचा. मग हरलेला मुलगा कावड घ्यायचा. कावड ही हरल्याबद्दल असलेली शिक्षा असायची. त्या मुलाने उजव्या हाताच्या ढोपराने गट्टी ढकलत गदीमध्ये टाकायची आणि बाकीच्यांनी पुन्हा तिला मागे ठोके द्यायचे. सूरकाठी नावाचा एक दुसरा मजेदार खेळ. या खेळात सर्वांच्या हातात एक छडी असायची. ज्याच्यावर डाव आहे त्याची छडी खाली पडलेली असतात. बाकीची मुले हाताच्या काठीने ती छडी दूर ढकलायची. हे ढकलताना डाव असणारा मुलगा शिवायला यायच्या आत एक गंमत होत असे. ती म्हणजे ज्या मुलाची काठी दगडावर आहे त्याला तो शिवत नसायचा, पण दगडावरून काठी काढली की तो शिवण्यासाठी पळत असे. हा सूरकाठीसारखा आणखी एक मजेदार खेळ ग्रामीण भागात खेळला जायचा. ग्रामीण भागातील हे खेळ केवळ बुद्धीवर आधारित नव्हते, तर यातून मुलांचा व्यायाम व्हायचा. हे खेळ मोकळ्या मैदानावर मोकळ्या हवेत खेळले जायचे. त्यावेळी मुले मुक्त होती. मुले गावातील विहिरीवर पोहायला जायची. पोहण्याची कला गावातल्या मुलांना अवगत असायची. काचपुरणीचा असाच एक मजेदार खेळ असायचा. या खेळामध्ये मातीची एक ओळ बनवायची. बांगडीच्या काचेचा एक तुकडा एका हाताच्या चिमटीत पकडायचा, दुसऱ्या हाताचा पंजा त्यावर ठेवायचा. हा हात मातीतून पुढे सरकवत न्यायचा. पुढे सरकवत असताना एका ठिकाणी हळूच काच सोडून द्यायची. समोरच्याने हाताची थाप टाकून ही काच अचूकपणे शोधायची. ज्याला काच सापडेल तो जिंकायचा. हरलेल्याचे डोळे बांधायचे. त्याच्या हातात मुठभर माती द्यायची. त्या मातीत पुन्हा काच ठेवायची. त्याला धरून इकडे तिकडे गरगर फिरवायची. पुन्हा एका ठिकाणी माती ठेवायची. पुन्हा परत यायची. डोळे उघडून त्याला ती काच पुन्हा शोधायला लावायची. असा हा गमतीदार खेळ होता. हे जसे खेळ घराबाहेर असायचे तसे घरातील देखील खेळ होते. अटकमटक त्यातीलच एक खेळ. सर्व मुलांनी हात जमिनीवर ठेवायचे. एका हातावर बोट ठेवत अटकमटक चवळी चटक, चवळी लागे गोड गोड, जिभेला आला फोड फोड, जिभेचा फोड फुटेना, घरचा मामा उठेना, घरचा मामा उठला, जिभेचा फोड फुटला. त्यानंतर त्या हाताचा घोडा बनवायचा आणि एकमेकांशी संवाद साधायचा. हा घोडा कुणाचा? राजाचा. इकडे कशाला आलाय? चरायला. चरतो किती? बिंडाभर. पाणी किती पितो? तळाभर. तळ्यात काय? मिठाचा खडा. हान तुझा घोडा. असं म्हटलं की एकमेकांच्या अंगावर घोडा न्यायचा. हा संवाद बदलून आबुलाल बाबूलाल असाही एक खेळ असायचा. मुली झिम्मा खेळायच्या. आंबा पिकितो, रस गळितो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो. मुले समाजात उघड्या डोळ्यांनी हे सर्व पाहत असतात. समाजव्यवस्था, रूढी, परंपरा, स्त्री पुरुष भेद या सर्व गोष्टी ते पाहतात. यातून लहानपणापासून त्यांच्या मनावर या गोष्टींचा प्रभाव पडत असतो. त्यानुसार मुलांच्या आणि मुलींच्या खेळात सुद्धा भिन्नता आढळून येते. एकत्र भांड्याचा खेळ खेळणारी मुले त्यांच्यातला मुलगा हा घराबाहेर काम करायला जातो आणि मुलगी पाण्याच्या चपात्या बनवते, स्वयंपाक बनवते. लिंग भरायचे हे वैशिष्ट्य अशा प्रकारे अलगदपणे त्या चिमुकल्यांच्या मनावरती कोरले जाते. घरातील आई वडील, आपण राहतो तो समाज ज्या प्रकारचे काम करतो, मुलेही तशाच प्रकारचे खेळ खेळताना दिसतात. पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडणी मजूर मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतो. तो गावाच्या बाहेर आपले खोपटे बांधून राहतो. अशा गावाच्या बाहेर असणाऱ्या ऊसतोडणी कामगारांच्या मुलांचे निरीक्षण केले असता असं आढळून आलं की ही मुले काड्यांच्या बैलगाड्या, काडी पेसून ट्रॅक्टर व ट्रॉली बनवून त्यांचे खेळ खेळताना दिसतात. या सगळ्या खेळांवर समाजातील अनेक गोष्टींचा प्रभाव दिसतो. मुली हस्तनक्षत्रात हादगा नावाचा खेळ खेळतात. यात हत्तीचं चित्र काढून त्याच्यासमोर झिम्मा, गाणी, वेगवेगळे खेळ खेळले जातात. शेवटी डब्यात आणलेली एकमेकांची खिरापत ओळखणे हा देखील अतिशय मजेदार खेळ असायचा. हादगा हा खेळसुद्धा एक सुंदर गाणं असायचं. आडबाई अडवणी, आडाचं पाणी कडवणी, आडात होती दिवळी, दिवळीत होता खराटा, आमचा हादगा मराठा.
तर दिवळीत अनेक वस्तूंची नावं घेत असतात. यानंतर दिवळीत अनेक वस्तूंची नावं घेत आमचा हादगा बामण, आमचा हादगा माळी, आमचा हादगा कुंभार अशी नावे घेतली जातात. हा हादगा सर्वांचा आहे, सर्व जातीचा आहे हे गाण्यातनं समाजाला सांगितलं जातं. असे अनेक मजेदार खेळ ग्रामीण भागात खेळले जातात. या सगळ्या खेळांचा शोध कोणी आणि कधी लावला याचा फारसा उल्लेख कुठे सापडत नाही, परंतु पिढ्यानपिढ्या हे खेळ खेळले जात आहेत. मुलांनी हे खेळ जतन केले आहेत. या खेळाच्या प्रकारांची नोंद कुठल्याच पुस्तकात आढळत नाही. ग्रामीण भागातील हे खेळ आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मोबाईलच्या गेम्सनी मुलांचा हा आनंद हिरावून घेतला आहे. आजच्या डिजिटल युगात असे खेळ लोप पावत आहेत. नव्या आलेल्या खेळांमधून स्त्री पुरुष भेद दिसत नाही हा एक जमेची बाब आहे. मोकळ्या हवेत खेळणे, मित्रसमुदायात बागडणे हे संपत चाललं असताना दोन पाय जुळून त्यावर दुसऱ्याने दोन हात जोडून पुढच्याचा मार चुकवण्याची जी मजा आहे ती मजा कीपॅडवर बोटे फिरवण्यात कदापि येऊ शकत नाही. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला आणखी कोणते असे नवनवे व्हिडिओ बघायला आवडतील हे देखील सांगा. धन्यवाद.